सर्वांना माझा नमस्कार. झेड पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे वाक्याचे प्रकार. पहा, या ठिकाणी TET परीक्षेमध्ये आपल्याला वाक्याच्या प्रकारावर आधारित प्रश्न विचारले जातात. शक्यतो 4 मुख्य प्रकारावर हे नेहमी प्रश्न विचारले जातात, तर त्याविषयी आपण या ठिकाणी सोप्या ट्रिक्स आणि सोप्या पद्धतीने कशाप्रकारे ते वाक्य ओळखता येतील ते पाहूया. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहा, या ठिकाणी पहिला वाक्य प्रकार आहे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य आपल्याला कसं ओळखायचं आहे की ज्या वाक्यामध्ये कोणतीही आज्ञा, विनंती आणि प्रश्न असतो, केवळ साधी सरळ माहिती दिलेली असते, म्हणजे एक विधान केलेले असते, त्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. आणि त्याला ओळखण्याची सोपी ट्रिक आहे की वाक्याची सुरुवात म्हणजेच विधानार्थी वाक्याची सुरुवात बहुधा कर्त्याने झालेली असते आणि वाक्याच्या शेवटी फक्त पूर्णविराम असतो. म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे आणि त्या वाक्यामध्ये जर आज्ञा, विनंती, प्रश्न नसेल तर तो विधानार्थी वाक्य आहे म्हणून आपल्याला ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी उदाहरणाच्याद्वारे आपण पाहूया. पहा, उदाहरण आहे, आमची शाळा वाशिम जिल्ह्यात आहे. पहा, या ठिकाणी फक्त विधान केलेलं आहे, कोणती आज्ञा नाही किंवा कोणता प्रश्न विचारलेला नाही किंवा विनंती केलेली नाही, फक्त माहिती दिली आहे की आमची शाळा वाशिम जिल्ह्यात आहे. शेवटी पूर्णविराम या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी कर्त्यानं सुद्धा सुरुवात झालेली आहे, म्हणून हे काय आहे, विधानार्थी वाक्य आहे. पुढं पहा, या ठिकाणी राजू कधीही खोटे बोलत नाही. पहा, हे नकारार्थी विधान आहे. म्हणजे विधानार्थी वाक्याचे होकारार्थी आणि नकारार्थी असे 2 उपप्रकार पडतात. तर हे नकारार्थी या ठिकाणी विधान आहे की राजू कधीही खोटे बोलत नाही. म्हणजे राजूविषयी फक्त इथं माहिती, सरळ साधी माहिती दिलेली आहे आणि वाक्याच्या शेवटी या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे, त्यामुळे हा या ठिकाणी विधानार्थी वाक्य आपण आहे असं ओळखू शकतो. पहा, या ठिकाणी पुढचं वाक्य पाहूया, प्रश्नार्थी वाक्य. आपल्याला प्रश्नार्थी वाक्य ओळखणे खूप सोपे जाते, कारण ज्या वाक्यात समोरच्या व्यक्तीला कोणताही प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा प्रश्न विचारलेला असतो आणि ओळखण्याची सोपी ट्रिक आहे, ज्या वाक्यामध्ये काय, कोण, केव्हा, कुठे, कसे, कोणाचे अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द येतात आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते, म्हणजेच या ठिकाणी प्रश्नचिन्ह येते, त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणणार आहोत. म्हणजेच ट्रिक काय आहे की ज्या वाक्यामध्ये काय, कोण, केव्हा, कुठे, कसे, कोणाचे अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द आलेले आहेत आणि वाक्याच्या शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे, तेव्हा आपण या ठिकाणी त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो. पहा, या ठिकाणी त्याची उदाहरणं आपण पाहूया की तुझे गृहपाठाचे पुस्तक कुठे आहे. पहा, या ठिकाणी कुठे हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे, म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य आहे. त्यानंतर डिजिटल वर्गखोली कशी वापरायची. पहा, या ठिकाणी कशी हे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे आणि या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्नार्थी वाक्य आहे. पुढचा वाक्य प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदावरून जर आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होतो त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे त्या वाक्यामध्ये आज्ञा असते, हुकूम, विनंती, प्रार्थना किंवा आशीर्वाद किंवा उपदेश दिलेला असतो. या गोष्टींचा जर बोध होत असेल तर आपण त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि याला ओळखण्याची सोपी ट्रिक काय आहे की वाक्याचे क्रियापद नेहमी मूळ रूपात असते, मूळ रूपात किंवा शेवटी अ आणि आ या प्रकारचा प्रत्यय असलेले असतात. पहा, जसं की कर, बसा, या, जा अशा प्रकारे या ठिकाणी एकतर मूळ रूपामध्ये क्रियापद असू शकते किंवा अ किंवा आ या प्रत्ययाने शेवट झालेलं हे क्रियापद असू शकते आणि शेवटी पूर्णविराम असतो. पण या वाक्यामध्ये आज्ञा किंवा विनंती हा भाव लपलेला असतो. पहा, विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये शेवटी पूर्णविराम येतो, परंतु हा पूर्णविराम जरी सारखा असला तरी आपल्याला काय पाहायचं आहे की त्या वाक्यामध्ये आज्ञा किंवा विनंती हा भाव लपलेला आहे का. जर तो भाव लपलेला असेल तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य होते आणि शेवटी क्रियापद हे मूळ रूपामध्ये असते किंवा त्याच्या शेवटी हा अ किंवा आ हा प्रत्यय आलेला असतो, तेव्हा त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे या ठिकाणी ओळखायचं आहे. त्याचे उदाहरण पाहूया. पहा, या ठिकाणी मुलांनो सरळ रेषेत उभे राहा. पहा, या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे, हुकूम दिलेला आहे की सरळ रेषेत उभे राहा. पहा, या ठिकाणी आ हा प्रत्यय आलेला आहे शेवटी, म्हणून या ठिकाणी राहा. त्यानंतर देवा सर्वांना सुखी ठेव ही प्रार्थना केलेली आहे, तर प्रार्थना हे सुद्धा आज्ञार्थी वाक्यामध्ये येते. असं या ठिकाणी ठेव अ हा प्रत्यय आलेला आहे, अ किंवा आ हा प्रत्यय क्रियापदाला येतो. तिसरं वाक्य आहे, कृपया मला तुमचे पुस्तक द्या. ही विनंती केलेली आहे आणि विनंती असल्यामुळे या ठिकाणी हे आज्ञार्थी वाक्य आहे. पुढचं वाक्याचा प्रकार पाहूया, उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पहा, ज्याचं स्पष्टीकरण असं आहे की ज्या वाक्यात मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, भीती यासारख्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या असतात त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे आनंद, दुःख, आश्चर्य, भीती झाल्यानंतर आपण ज्या
जे उद्गार काढतो त्यालाच आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. त्याला ओळखण्याची सोपी ट्रिक आहे की वाक्याची सुरुवात ही अरे रे, बाप रे, शाबास, किती, आहाहा असे भावनादर्शक शब्द येऊन झालेली असते. म्हणजे वाक्याची सुरुवात या शब्दांनी झालेली असते आणि वाक्यात किंवा वाक्याच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह या ठिकाणी दिलेलं असतं. ते पाहून आपल्याला या ठिकाणी ते वाक्य उद्गारार्थी आहे ओळखायचे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला अरे रे, बाप रे, शाबास, किती, आहाहा अशा प्रकारचं या ठिकाणी भावनादर्शक शब्द असतात आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले असते, तेव्हा उद्गारार्थी वाक्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर पहा याची उदाहरणे या ठिकाणी पहा. बाप रे, पहा हा बाप रे हा भावनादर्शक शब्द या ठिकाणी आला आहे आणि शेवटी या ठिकाणी आपल्याला उद्गारार्थी चिन्ह दिसते म्हणून हा उद्गारार्थी वाक्य आहे. शाबास, पहा या ठिकाणी शाबास हा भावनादर्शक शब्द या ठिकाणी आला आहे आणि तू स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलास याच्यानंतर सुद्धा उद्गारार्थक चिन्ह दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी हा उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी आहे असं आपण ओळखू शकतो. झटपट रिव्हिजन पाहूया आपण या ठिकाणी. पहा वाक्याचा प्रकार, मूळ, ओळख किंवा भाव किंवा शेवटचे चिन्ह आणि उदाहरणाचे मुख्य रूप या ठिकाणी काय असते पाहूया. विधानार्थीमध्ये पहा मुख्य ओळख किंवा भाव काय असते वाक्याचं की साधी सरळ माहिती दिलेली असते. शेवटचे चिन्ह पूर्णविराम असते. उदाहरण आहे मी रोज अभ्यास करतो. पहा साधी सरळ माहिती आहे. दुसरं वाक्य या ठिकाणी प्रश्नार्थी आहे. त्यामध्ये भाव कोणता असतो, प्रश्न विचारलेला असतो, प्रश्नचिन्ह शेवटी असते आणि तू अभ्यास केलास का हा उदाहरण या ठिकाणी आहे. पहा ठिकाणी आज्ञार्थी तिसरं वाक्य आहे. आज्ञा, विनंती किंवा प्रार्थना हा भाव असतो. शेवटी पूर्णविराम असतो. उदाहरण आहे मुलांनो अभ्यास करा. त्यानंतर पुढचं पहा उद्गारार्थी, मनातील भावना ह्या तीव्र असतात आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतो. वाह किती छान अभ्यास केलास हा या ठिकाणी उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी वाक्याचे प्रकार पाहिलेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.